असं थोडं हा जरी ना शंका आले तर कॅप्चर करतात. सर आले. आले सर. मध्ये नेट जायला लागलाय. हो हो. हा येतोय आवाज आता? येतोय सर येतोय. येतोय ना? हा हा आपण ह्याच्यामध्ये काय पाहत होतो आता? त्याचे कृषी भूगोल जे आहे त्या कृषी भूगोलाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण याच्यामध्ये आपण करत होतो की हे जे प्राकृतिक घटक जे आहे हे प्राकृतिक घटक अनुकूल जर असेल तर मनुष्य हा कशा प्रकारचा असतोय? मागासलेला असतोय. मागासलेला असतोय. आणि अप्रगत जर असेल तर कृषी व्यवसाय जे आहे कृषी व्यवसायाचा विकास जो आहे हा पाहिजे तेवढा त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. म्हणून आपण पाहतो की काल आपण एक उदाहरण आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हे जे इस्रायल सारखं राष्ट्र जे आहे, इस्रायल किंवा हे जे जपान सारखे राष्ट्र जे आहे त्या ठिकाणी शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण का त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मानवाचा विकास जो आहे हा मानवाचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. आता इस्रायल सारखं राष्ट्र जे आहे त्या इस्रायल सारख्या राष्ट्रामध्ये आपण जगामध्ये एक आदर्श देश म्हणून शेतीच्या बाबतीत आदर्श देश म्हणून ह्या इस्रायल सारख्या राष्ट्राचा आपण उल्लेख आपण करत असतो. का? कारण का त्या ठिकाणी वाळवंटासारखी परिस्थिती असताना सुद्धा त्या भागामध्ये शेती जी आहे ही शेती त्यांनी मोठ्या प्रमाणात फुलवलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. म्हणून आपण पाहतोय की तिथं प्रतिकूल हवामान होतं परंतु मानवामध्ये असणारी बुद्धिमत्ता, मानवामध्ये असणारी जी कौशल्य क्षमता, आपण कौशल्य जे आहे हे कौशल्य आणि ह्याच्या जोरावर हे मानवाने मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये शेतीचा जो विकास जो आहे हा शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्या लोकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये जे क्रांती ज्या घडवून आणलेल्या आहेत त्याचा आपण पाहतोय की अभ्यास जो आहे हा अभ्यास याच्यामध्ये आपण करत असतोय. म्हणून आपण पाहतोय की जे जरी समजा आपण पाहतो की प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी त्या भागामध्ये आपण पाहतो की जर मानवामध्ये जर आपण पाहतोय की जे बुद्धिमत्ता असेल, मानवामध्ये जर सामर्थ्य जर असेल तर मानव कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी मात हा करू शकत असतोय. ह्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण करत होतो. आता ह्याच्यामध्ये आपण काय आपण अभ्यास केलाय की भूगोलाचा आपण अभ्यास करत असताना, जिओग्राफीचा आपण अभ्यास करत असताना ह्या जिओग्राफीचा मुख्यतः 2 शाखा निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 ब्रँच निर्माण झालेल्या आहे. कोणकोणते ब्रांच आहे? एक फिजिकल जिओग्राफी, दुसरी कुठली आहे? ह्युमन जिओग्राफी. ही आपण पाहतो की ह्या 2 ब्रांचेस आहे आणि ह्या 2 ब्रांचेस पैकी आपण अभ्यास करतोय मानवी भूगोलामधील ती जी आपण अभ्यास करतोय ती आर्थिक भूगोलामधील एक अत्यंत महत्त्वाची जी शाखा जी आपण अभ्यास करतोय म्हणजे इकॉनॉमिक जिओग्राफी मधील अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणजे कुठली आहे? एग्रीकल्चरल जिओग्राफी आपण अभ्यास करतोय. ह्या एग्रीकल्चरल जिओग्राफीला आपण त्याला आपण काय म्हणतोय? कृषी भूगोल आपण म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये ह्या एग्रीकल्चरल याच्यामध्ये आपण पाहतो की ह्या जिओग्राफीमध्ये जशा प्रकारचे शब्द आपण घेतले होते म्हणजे जिओ आणि ग्राफी अशा प्रकारचे आपण शब्द घेतले होते तशाच प्रकारचे मॅटर जे आहे हे तशाच प्रकारचं मॅटर आपल्याला ह्या एग्रीकल्चरल जिओग्राफीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आता एग्रीकल्चरल जिओग्राफी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कृषी भूगोल असं सुद्धा आपण त्याला आपण म्हणत असतोय. आता ह्याच्यामध्ये ह्याच्या उत्पत्तीवरून ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय कृषी भूगोलाचा किंवा एग्रीकल्चरल जिओग्राफी हा जो शब्द जे आहे हा कुठून आणलाय? ग्रीक भाषेमधून आणलाय, लॅटिन भाषेमधील ग्रीक आणि लॅटिन भाषेमधील हा मूळ शब्द आहे. तशा प्रकारचे जिओग्राफी हा शब्द कशा प्रकारचा आला होता? जिओग्राफीचा सुरुवातीचा शब्द कुठल्या प्रकारचा होता? की जिओग्राफीचा ग्रीक शब्द हा जिओग्राफिया ह्या शब्दावरून आलेला आपल्याला पाहायला मिळते. याचे 2 वर्ड आहे आपण मागे आपण बघितले याच्यामध्ये जिओ आणि ग्राफिया हे 2 शब्द जे आहेत त्याचा आपण अभ्यास आपण केलेला आहे. जिओ म्हणजे काय? पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे काय? वर्णन. याचा आपण अभ्यास जो आहे हे अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे. तशाच प्रकारचं हे जे एग्रीकल्चरल हा जो शब्द जो आहे हा एग्रीकल्चरल शब्द हा कुठून आलेला आहे? तर हा शब्द हा एग्रीकल्चरा ह्या शब्दापासून आलेला आहे. हा शब्द लॅटिन भाषेमधील हा शब्द आहे आणि त्याचं मूळ अर्थ काय होतं की एजर म्हणजे काय? फील्ड आपण म्हणतो. फील्ड म्हणजे काय? शेत किंवा एखादी जागा आपण म्हणतोय आणि त्याच्यामधील पुढचा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे कल्चरा. आता कल्चरा म्हणजे काय? कल्चरा ऑफ आपण पाहतो की कल्टिवेट आपण म्हणतो म्हणजे ती जी जमीन जी आहे ती जी शेत जी आहे ती जी जागा जी आहे
त्या जागेचं काय करणे, मशागत करणे, अशा प्रकारचं हा शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर संस्कृतमध्ये आपण पाहतो की संस्कृतमध्ये कृष हा जो शब्द जो आहे, हा शब्द ह्या शब्दावरून नांगरणे हा जो शब्द जो आहे, ह्या धातूपासून कृषी हा जो शब्द जो आहे, हा कृषी हा शब्द तयार झाला आहे किंवा बनलेला आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे आणि त्या पेरलेल्या बियाची व त्या पेरलेल्या बियाची किंवा ते जे रोप तयार होते त्या रोपाची काळजी करून आपण पहा की काळजीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काळजी करून ते त्या पिकवणे आणि त्याच्यापासून धान्य मिळवणे, यालाच आपण काय म्हणतोय, शेती अशा प्रकारचे त्याला आपण म्हटलं जातंय. आता ह्याच्यामध्ये ही जी शेती आहे विशिष्ट याच्यामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ ह्या कृषी भूगोलाचा अभ्यास करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हे जे शास्त्रज्ञ जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ कृषी भूगोलाचा अभ्यास करत आहे. आता हे कृषी भूगोलाचा अभ्यास करत असताना त्याने वेगवेगळ्या प्रदेशांचा अभ्यास केलेला आहे. भूगोलामध्ये जर आपण बघितलं, भूपृष्ठावर जर आपण बघितलं तर हे प्रदेश सर्वत्र सारखे नाही. काही भागामध्ये उष्ण अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय, काही भागामध्ये समशीतोष्ण अशा प्रकारचं हवामान पाहायला मिळतंय, काही भागामध्ये शीत अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय. हे जरी असलं तरी काही भागामध्ये आपल्याला वाळवंट आपल्याला पाहायला मिळतंय, काही भागामध्ये आपल्याला गवतासारखं प्राणी आपण हे जे गवतासारखे हे जे वनस्पती जे आहे ही गवतासारखी वनस्पती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये तैगासारखा आपण पहा की तैगा वनस्पती वेगळ्या प्रकारची आहे किंवा ही जी गवताळी प्रदेश आहे ही गवताळी प्रदेश सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असते, वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असते. म्हणून जे आपण पाहतोय की विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश जे आहे त्या वेगवेगळ्या प्रदेशाचं शेतीचं जे स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं वर्णन ह्या कृषी भूगोलामध्ये केलं जात असते. आता हे कृषी भूगोलाचं आपण पाहतो एवढं वर्णन करण्याचा एवढा त्याचा उद्देश नाही, तर वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची शेती, कोणकोणत्या प्रकारची पिकं जी आहे ही पिकं पिकवली जातात आणि ह्यांचा अभ्यास जो आहे ह्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतोय. त्याचप्रमाणे ह्या कृषी भूगोलाचा मुख्य उद्देश काय आहे की वेगवेगळ्या देशामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारची पिकं पिकवली जातात आणि त्याचा पिकं आणि त्या भागामध्ये असणारे जे पशुधन जे आहे त्या पशुधनांचा स्वतंत्रपणे अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतो. अभ्यास म्हणजे शेतीवर कोणकोणत्या प्रकारचे आपण पाहतो की पशु जे आहे हे पशु अवलंबून आहे, कोणकोणत्या पशुपासून शेती केली जाते ह्याचं स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास शेतीमध्ये केला जात असतोय. आणि त्याचबरोबर जी वेगवेगळ्या प्रकारची गटवारी जी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गट केले, जे कृषी अभ्यासक जे आहे, जे कृषी शास्त्रज्ञ जे आहे त्या कृषी शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे गट तयार केले आणि त्याच्यामध्ये जे क्रिया जे आहे, कृषी क्रिया जे आहे, कृषी आपण माहिती कोणकोणत्या प्रकारचे क्रिया केली जाते आणि ह्याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास केला जातो. म्हणजे कृषी भूगोलामध्ये त्याच्यामध्ये अभ्यास जो आहे हा अभ्यास केला जाताना आपल्याला दिसून येते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे अभ्यास करत असताना कृषी उत्पन्न याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कृषी भूगोलामध्ये शेतामधील आपण मागे जे उत्पन्न जे निघालेलं आहे त्या उत्पन्नाची जी वाहतूक जी आहे बाजारपेठापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे कृषी भूगोलामधील किंवा आपण पाहतो की आर्थिक भूगोल जे आहे त्या आर्थिक भूगोलामध्ये म्हणजे इकॉनॉमिक जिओग्राफी जे आहे त्या इकॉनॉमिक जिओग्राफी मधील अत्यंत महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कुठला आहे, वाहतूक. म्हणजे एखादं पीक पिकवलेलं आहे त्या शेतीमधून उत्पन्न आलेलं आहे आणि त्या शेतीमधील उत्पन्न आपल्याला बाजारपेठापर्यंत आपल्याला जर पोहोचवायचं असेल तर कशाची गरज भासते, तर वाहतुकीची गरज भासते. आणि म्हणून आपण पाहतोय की वाहतूक आणि बाजारपेठ हे देखील अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचा अभ्यास जो आहे हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा अभ्यास या बाजारपेठांचा आणि वाहतुकीचा सुद्धा अभ्यास या कृषी भूगोलामध्ये केला जात असतो. म्हणजे कृषी भूगोलामध्ये केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर हे जे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे विवेचन आपण केलंय, म्हणजे हे विवेचन करत असताना आपला हा जो पेपर जो आहे कृषी भूगोल हा जो पेपर जो आहे ह्या पेपरची आपल्याला व्याख्या जी आहे ही व्याख्या अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. व्याख्या महत्वाची आहे. म्हणजे डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चरल जिओग्राफी आपण म्हणतोय त्याच्यामध्ये ह्या जो वॉटसन नावाचा आपण पाहतोय की अभ्यासक जे आहे त्यांनी कृषी भूगोलाची व्याख्या कशा प्रकारची केलेली आहे ते म्हणजे 1976 मध्ये त्यांनी जे लिहिलेले आपण पाहतो की लॉंगमॅन मॉडर्न इंग्लिश डिक्शनरी नावाचं आपण पाहतो त्याचं जे बुक जे आहे त्या बुक मध्ये त्याने एग्रीकल्चरल या शब्दाची व्याख्या जी आहे त्या शब्दाची व्याख्या त्याने कोणी केलेली आहे, वॉटसन याने केलेली आहे. आता त्यांनी व्याख्या अशा प्रकारची केली आहे की
आपण पाहतो की पिकांचं जे उत्पादन जे आहे, जी व्याख्या त्यांनी काय केलेली आहे की पिकांचं उत्पादन म्हणजे किंवा कृषी भूगोल म्हणजे काय ते समजावून सांगत असताना हा वॉटसन जे आहे, ह्या वॉटसनने काय कशा प्रकारची व्याख्या केली आहे की पिकांचं उत्पादन घेण्यासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करण्याचा जो धंदा किंवा जे शास्त्र आहे त्यालाच काय म्हटलं जातं, कृषी भूगोल. अशा प्रकारची व्याख्या जी आहे, अशा प्रकारची जी डेफिनेशन जी आहे, ही डेफिनेशन कोणी केलेली आहे, तर ह्या वॉटसनने केलेली आहे. आवाज येतोय ना? हो येतोय. हा जो वॉटसन जे आहे म्हणजे हे जे शेतामधील जे उत्पादन जे आहे, उत्पादन घेण्याची किंवा घेण्यासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणात काय केली जाते, मशागत केली जाते. ही जे उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय केले जाते, तर ही जी काय केली जाते की मशागत केली जाताना आपल्याला दिसण्यात आहे. आता हे मशागत करण्याचा किंवा आपण बाकी महत्वाचा धंदा म्हणजे हे काय आहे, धंदाच आहे. शेतीमध्ये काय आहे, एक धंदा आहे. म्हणजे प्रत्येक म्हणजे आर्थिक जो आहे, जशा प्रकारचा आपण वेगळ्या प्रकारचा धंदा आपण करतो तशा प्रकारची शेती हा महत्वाचा एक काय आहे, धंदा आहे किंवा ते एक काय आहे, शास्त्र आहे. म्हणजे कशा प्रकारचं जमिनीमधून पीक जे आहे, हे जमिनीमधून पीक कशा प्रकारचं आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे, आपण बाकी कशा प्रकारचं हे जे पीक जे आहे हे पीक कशा प्रकारचं जमिनीमधून आपण उगवतोय आणि त्याची मशागत करून त्याची आपण बाकी जपणूक करून त्याची कशा प्रकारचं त्याचं उत्पादन घेतोय, हे काय आहे, शास्त्र आहे. म्हणजे अशा प्रकारची त्यांनी व्याख्या जी आहे ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे वॉटसनने व्याख्या कशा प्रकारची केली आहे की पिकांचं उत्पादन घेण्यासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करण्याचा धंदा किंवा शास्त्र म्हणजेच काय, एग्रीकल्चर जिओग्राफी किंवा कृषी भूगोल, अशा प्रकारची त्यांनी व्याख्या जी आहे ही व्याख्या त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याबरोबर आपण पाहतोय की हे जे उत्पत्ती शास्त्राच्या नुसार जर आपण बघितलं, हे जे उत्पत्ती शास्त्र जे आहे, उत्पत्ती शास्त्र किंवा हे जे शब्दकोश जे आहे, ह्या शब्दकोश किंवा याच्यावर जर आपण बघितलं तर कृषी भूगोल किंवा एग्रीकल्चर जिओग्राफी आपण म्हणतोय. म्हणजे काय की नैसर्गिक जे पर्यावरण जे आहे, नैसर्गिक पर्यावरण व मानवी परिस्थिती, नैसर्गिक पर्यावरण व मानवी परिस्थिती याच्या संदर्भात जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करण्याची जी कला जी आहे, त्या मशागत करण्याच्या कलेचं वर्णन म्हणजेच काय, एग्रीकल्चर जिओग्राफी किंवा कृषी भूगोल अशा प्रकारचं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जे नैसर्गिक पर्यावरण जे आहे किंवा जे भौगोलिक पर्यावरण जे आहे, भौगोलिक पर्यावरण म्हणजे काय, त्या ठिकाणी असणारी आपण पाहिजे की जमीन असेल, त्या भागामध्ये असणारं वातावरण हवामान असेल, त्या ठिकाणी असणारं जमिनीचे प्रकार असतील, त्याचबरोबर त्या भागामध्ये जो राहणार जो मानव प्राणी जो आहे, त्या मानव प्राण्यामध्ये असणारी जी कला कौशल्य जी आहे, ह्या सगळ्या संदर्भामध्ये जमिनीमध्ये काय केले जाते, मोठ्या प्रमाणात काय केले जाते, मशागत केली जाते. जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करण्याची जी कला जी आहे त्याचं वर्णन म्हणजेच काय, कृषी भूगोल अशा प्रकारची व्याख्या जी आहे ही उत्पत्ती शास्त्रानुसार आपण त्याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याचबरोबर R.O. बुचानन नावाचा हा जो अभ्यासक जे आहे, हे R.O. बुचानन नावाच्या अभ्यासकाने कशा प्रकारची व्याख्या केलेली आहे की कृषी भूगोल म्हणजे काय, त्यांनी समजून सांगत असताना कृषी भूगोल म्हणजे मानवाचे भूप्रदेशातील जमिनीचे शेतकाम, म्हणजे मानवाचे भूप्रदेशातील जमिनीचे शेतकाम म्हणजे कृषी भूगोल. ही जी व्याख्या जी आहे ही व्याख्या अत्यंत महत्वाची अशा प्रकारची व्याख्या जी आहे आणि ही व्याख्या त्यांनी केलेली आहे आणि ही अत्यंत योग्य अशा प्रकारची व्याख्या आहे. म्हणजे मानवाचे अत्यंत साधी आणि सोपी अशा प्रकारची व्याख्या आपल्याला त्याच्यावर त्यांनी सांगितले बुचाननने. ती म्हणजे कुठले, मानवाचे हे जे मानव जे आहे, ह्या मानवाचे भूप्रदेशातील जमिनीचे शेतकाम म्हणजेच कृषी. समजते ना व्याख्या? बिरादार समजते की व्याख्या? हो सर. आता हे जे मानव जे आहे, ह्या मानवाचे भूप्रदेशातील जमिनीचे शेतकाम म्हणजेच काय, कृषी भूगोल अशा प्रकारची व्याख्या जी ही अशा प्रकारची व्याख्या ही केलेली आहे आणि ही अत्यंत योग्य अशा प्रकारची व्याख्या कोणी केलेली आहे, तर ह्या बुचाननने केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर हा जो सायमन जे आहे, त्या सायमनने सुद्धा अत्यंत महत्वाची अशा प्रकारची कृषी भूगोलाविषयी त्याने विवेचन केलेलं आहे आणि त्या विवेचनामध्ये त्याने कृषी भूगोलाची व्याख्या जी आहे, त्या कृषी भूगोलाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये कृषी भूगोलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता त्यांनी कशा प्रकारची व्याख्या केलेली आहे, हा जो सायमन जो आहे, L.S. सायमन जो आहे, ह्या L.S. सायमनने
काय म्हटलंय की ही जी उत्पादन पद्धती जी आहे, उत्पादन पद्धती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. उत्पादन पद्धती व त्याचा त्या पद्धतींचा उपयोग जो आहे, हा उपयोग तात्काळ कशावर परिणाम करतोय? तात्काळ परिणाम जो आहे तो मानवाच्या मागणीशी परिणाम करत असते. म्हणजे आपण बघतोय की जेवढी आपण पाहतोय की उत्पादनाला आपण बाकी जशी मागणी तशा पुरवठा आपण म्हणतो, जशी मागणी तशा प्रकारचा पुरवठा आपण म्हणतोय. म्हणजे ही जी व्याख्या आपण पाहतोय की हा सायमन जो आहे, ह्या सायमनने काय म्हटलंय की ही जी कृषी उत्पादन करण्याची ज्या पद्धती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ज्या आहे, म्हणजे कशा प्रकारचं कोण आपण बाकी कशा प्रकारचं जास्त उत्पादन कशा प्रकारचं घ्यायचं आहे, कोणकोणत्या प्रकारचे खतांचा वापर करायचा आहे, सेंद्रिय शेती कशा प्रकारची करायची, किंवा ह्याचे नैसर्गिक शेती कशा प्रकारची करायची आहे आणि ह्याचा उपयोग कशावर होतोय असतोय, तर आपण पाहतो की जी मागणी जी आहे, मागणी जी आहे त्या मागणीशी निगडीत आहे, मागणीशी निगडीत आहे. आता जर समजा आपण पाहतो की जास्त आपण पाहतो की फळावर जी शेती जी आहे ही फळावर शेती किंवा भाजीपाल्याची शेती, भाजीपाला मोठं पान लागत असतं म्हणून शेतकरी जे आहे ही शेतकरी जास्त कमीत कमी कालखंडामध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात, उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जो पुरवठा जो आहे हा पुरवठा बाजारपेठेमध्ये पुरवठा करण्याचा प्रयत्न ते करत असताना, ते जी पुरवठा करत असताना किंवा उत्पादन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खत जे आहे ह्या खतांचा वापर ते करतात. आणि ही जी उत्पादन पद्धती जी आहे ही उत्पादनामध्ये अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारचा हा जो घटक जो आहे हा महत्वाचा घटक याने ह्या सायमनने सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून आपण पाहतोय की हा जो सायमन काय म्हणतो आहे की उत्पादन पद्धती व उपयोग याचा तात्काळ परिणाम हा मागणीशी निगडीत असून तो एक उत्पादनातील महत्वाचा एक प्रेरक असतो, तो एक काय आहे, प्रेरक असतोय. अशा प्रकारची व्याख्या जी ही अशा प्रकारची व्याख्या ही कोणी केलेली आहे, तर ह्या सायमनने केलेली आपल्याला पाहावयास मिळते. दुसरी व्याख्या कोण केलेली आहे, तर ही जी चौथी जी आपण पाहतो की आतापर्यंत आपण 3 व्याख्या आपण बघितल्या, त्याच्यात ह्याच्यामध्ये ही जी सायमनने ही व्याख्या करत असताना याच्यामध्ये काय केलेलं आहे की ही जी शेती हे सुद्धा आपण पाहतो की एक काही स्वरूपामध्ये पूर्वी आपण पाहतो की शेती ही भटक्या स्वरूपाची शेती होती किंवा त्याला आपण काय म्हणतो पोस्टल फार्मिंग असं सुद्धा आपण म्हणतोय. ती पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे भटक्या शेतीत काय पिकवलं जात होतं, फक्त गवत खाणारे जे प्राणी जे होते, जे भटकी शेती जी आहे, भटकी शेती आपण पाहिजे त्यांना त्यांच्या जवळ असणारे जे प्राणी जे होते त्या प्राण्यांना घेऊन ते काय करत होते, शेती करत होते. आणि त्या पशुपालनाबरोबर ती जी भटकी शेती जी आहे त्या प्राण्यांचं संगोपन करण्यासाठी किंवा त्याचं प्रजोत्पादन त्याच्या त्या भटक्या शेतीमध्ये केले जात होते. म्हणून आपण माहिती कृषी भूगोल तज्ञ जे आहे त्याच्या कमतरतेमुळे एग्रीकल्चरल हा शब्द जो आहे हा घेणे त्याने कशा प्रकारचा वापरलेला आहे, एग्रीकल्चरला चरणे यासाठी सुद्धा काही शास्त्रज्ञांनी वापरलेला शब्द आहे. त्याबरोबर चौथी जी व्याख्या जी आहे ते हम्फ्रीज यांची व्याख्या आहे. आता हा हम्फ्रीज जो आहे त्यांनी 1965 मध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्याचं आपण पाहतो की एनसायक्लोपीडिया जो हे जे ग्रंथ जे आहे अमेरिकन पीपल्स एनसायक्लोपीडिया हा जो ग्रंथ जे आहे ह्या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे की जे एग्रीकल्चरल या संदर्भामध्ये त्यांनी व्याख्या करत असताना काय केलेलं आहे की जे पिकांचं जे उत्पादन जे आहे हे पिकांचं उत्पादन किंवा जे गुरेढोरे जे आहे व त्याचं उत्पादन जे आहे याचा उल्लेख जो आहे याचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे या आपण पाहतो की ह्या संदर्भामध्ये कृषी व्यवसायाची सुद्धा व्याख्या जी आहे प्राण्यांचं संगोपन व पीक उत्पादनाशी अशा प्रकारची व्याख्या जी आहे ती व्याख्या हम्फ्रीजने केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की हे जे पिकांचं उत्पादन हे आणि जे गुरेढोरे जे आहे गुरेढोर जे आहे याचं उत्पादन यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आपण पाहायला मिळते. म्हणजे ह्या कृषी भूगोलाच्या व्याख्येमध्ये व्यवसाय जो आहे मानवाचा जो व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाची व्याख्या याच्यामध्ये आलेली आपल्याला आपण पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर गुरेढोरे जे आहे म्हणजे हे जे प्राणी जे आहे त्या प्राण्यांपासून आपण बाकी मिळणारं जे उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये दूध असेल, मांस असेल, हे जे आपण पाहतोय की हे जे उत्पादने किंवा लोकर वगैरे हे जे आहे हे प्राणी जे आहे त्या प्राण्यांचं संगोपन कशा प्रकारचे केलं जात आहे. आणि त्याचबरोबर मानवाचं जे आपण पाहतोय की जे मानवाला लागणार जे पीक जे आहे किंवा अन्न जे आहे ते अन्न त्या पिकामधून कशा प्रकारचे उत्पादन पिकवलं जाते ही जी व्याख्या जी आहे ही व्याख्या हम्फ्रीजने केलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर हिलमन जो आहे ह्या हिलमनने 1911 मध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की देश आणि खंड जे आहे
प्रत्येक देशामध्ये शेती ही वेगळ्या प्रकारची केली जाते. प्रत्येक खंडामध्ये शेती जी आहे ही शेती वेगळ्या प्रकारची केली जाते. मगाशी तुम्हाला सांगितलंय की ही जी शेती जी आहे प्रत्येक भूप्रदेशावर हवामान हे सारखं नाही. प्रत्येक भूप्रदेश हा सारखा नाही. प्रत्येक भूप्रदेशावरील जी माती जी आहे ही माती सारखी नाही. जमीन जी आहे ही जमीन सारखी नाही. काही भागामध्ये आपण पाहतोय की गव्हाचं उत्पादन घेतलं जातंय, काही भागामध्ये बाजरीचं उत्पादन घेतलं जातंय, काही भागामध्ये ज्वारीचं उत्पादन घेतलं जातंय, काही भागामध्ये गहूचं उत्पादन घेतलं जातंय, काही भागामध्ये भाताचं उत्पादन घेतलं जातंय. म्हणजे आपण पाहतो की देश असेल किंवा हे जे खंड जे असेल याच्यामध्ये ह्या अभ्यास करत असताना कृषी भूगोलाचा आपण अभ्यास करत असताना वेगळ्या खंडांचा वेगळ्या देशांचा त्या ठिकाणची शेती जी आहे त्या शेतीचा तुलनात्मक अशा प्रकारचा अभ्यास जो आहे हा तुलनात्मक अशा प्रकारचा अभ्यास कशामध्ये केला जातोय तर ह्या कृषी भूगोलामध्ये केला जातोय. म्हणजे अशा प्रकारची सोपी व्याख्या जी आहे ही सोपी व्याख्या यांनी केलेली आहे. हा काय म्हणतोय की आपण पाहतो की ही जी वेगवेगळ्या प्रकारचे हे जे देश जे आहे देश आणि हे जे खंड आहे येथील शेतीचा तुलनात्मक अभ्यास जो आहे हा तुलनात्मक अभ्यास याच्यामध्ये केला जात असतोय. याला आपण काय म्हणतोय शेती भूगोल किंवा कृषी भूगोल अशा प्रकारचा आपण म्हणूया. त्याचबरोबर पाचवी व्याख्या जी आहे बर्नार्डने केलेली आहे ही 1915 मध्ये त्यांनी सुद्धा केलेली व्याख्या आहे आणि त्यांनी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ जे आहेत त्या तज्ञांनी जशा प्रकारची व्याख्या केली आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय परंतु वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे जे कृषी भूगोल जे आहे कृषीमध्ये काय केलं जातं स्थळानुसार हे जे स्थळ जे आहे जागा जे आहे किंवा ही जी जागा जी आहे त्या जागेनुसार किंवा एखादा प्रदेश जो आहे त्या प्रदेशानुसार शेतीमध्ये काय होत जातात बदल होत जात असतात. हे बदल कशामुळे होतात त्या बदलांवर परिणाम करणारे जे घटक जे आहे हे घटक कोणते आहे म्हणजे हवामान आहे की माती आहे की मृदा आहे किंवा इतर बाजारपेठ वगैरे जे आहे हे जे घटक जे आहे हे घटक स्पष्ट करणारे जे शास्त्र जे आहे ते स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच काय कृषी भूगोल अशा प्रकारची व्याख्या जी आहे ही अशा प्रकारची व्याख्या या बर्नार्डने केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे ही जी बर्नार्ड जी आहे त्या बर्नार्डने अशा प्रकारची व्याख्या केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय याच्यामध्ये आपण पाहतोय की ही जी पुढची व्याख्या ओस्टेंबा याने केलेली आहे. त्याने सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक हे आपण कृषी भूगोल ही काय आहे मागेच आपण बघितलं की कृषी भूगोल ही आर्थिक भूगोलाची महत्वाची अशा प्रकारची शाखा आहे. म्हणजेच आर्थिक क्रियांच्या ज्ञानातूनच जे प्रादेशिक अभ्यास जो आहे हा प्रादेशिक अभ्यास करणे व तो समजणे शक्य असते असे कोण म्हटलेलं आहे ओस्टेंबा याने म्हटलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ज्यावेळेस शेतीचा आपण अभ्यास करतोय वेगवेगळ्या व्यवसायांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस आपण कशाचा आपण अभ्यास करतोय प्रदेशांचा अभ्यास करतोय. म्हणजे आपण पाहतो की एखाद्या वाळवंटामध्ये आपण ब्राझील सारखं उदाहरण आपण बघितलं किंवा एखादं बेट आहे त्या बेटांवरील जी शेती जर आपण बघितलं जपान सारखे उदाहरण आपण बघितले किंवा हे जे आपण अभ्यास करत असताना हे जे प्रदेश जे आहे त्या प्रदेशामध्ये शेती ही भिन्न भिन्न प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे समजणे म्हणजेच काय कृषी भूगोल किंवा ही कृषी भूगोल समजणे म्हणजेच काय आर्थिक क्रिया जी आहे हे आर्थिक घटक जे आहे हा आर्थिक घटक समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. अशा प्रकारची व्याख्या जी आहे ह्या ओस्टेंबाने केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. ठीक आहे. आपण उद्याच्या पिरियडला आपला जो पिरियड जो आहे उद्या जो पिरियड जो आहे त्या उद्याच्या पिरियडला आपण पुढचा जो भाग जो आहे हा पुढचा भाग आपण ह्याच्यामध्ये आपण घेऊया. चव्हाण आवाज येतोय? हो सर. बिरादर हो येतोय सर. हो येतोय सर. येतोय ना? स्क्रीनशॉट पाठवून द्या मला. ओके सर.